So, guys, welcome back. Welcome to Sadhava classes. Today we are going to solve actually 3.2 solve करायला घेतला already. But that we have seen the first half of this practice at 3.2 of triangles. इथपर्यंत आपण आलेलो होतो and we are going to see actual questions from here. Let's see question number one. काय आहे बघा question number one here. पुढीलपैकी प्रत्येक उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या गुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत. त्यावरून प्रत्येक जोडीचे त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी तुम्हाला त्या आकृत्या खालील रिकाम्या जागेत लिहायची आहे. बरोबर प्रश्न पुढे आहे, आकृत्या पुढे आहेत. व्हॉट इज क्वेश्चन? प्रॅक्टिस 3.2. व्हॉट इज द क्वेश्चन? यू कॅन सी हिअर in each of the following examples given below, each of the examples given below, a pair of triangle is shown. Equal parts of triangles in each pair are marked with the same signs. Observe the figure and state the test by which the triangles in each pair are congruent. Getting guys? So you can see that yeah. हे बघा हे तुमचे क्वेश्चन्स आहेत. these are the questions given to you. हे तुमचे प्रश्न आहे बघा. क्वेश्चन नंबर डायग्राम नंबर 1 and diagram number 2 given to you here. Diagram 1 and diagram 2 is given to you. Wait 2 मिनिट थांबा. हा सो डायग्राम 1 बघा इथे तुम्हाला. डायग्राम 1 सेम आहे, फक्त मी तुम्हाला इथे मराठीमध्ये दिलेलं आहे आणि इथे इंग्लिशमध्ये मी तेवढं कॉपी करून ठेवलेलं आहे. सो हिअर यू कॅन सी गाईज in triangle ABC and triangle PQR. बघा triangle ABC and triangle PQR बघा, you can see here. आता बघा तुम्ही डायग्राम बघितला ना तर तुम्हाला लगेच कळून जाईल की ही कोणती टेस्ट आहे. तर साइड टेस्ट आहे, ज्याला आपण म्हणतो बा कसोटी. बघा एक साइड AB PQ कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप. BC आणि QR पण एकरूप आहे, त्याला आपण म्हणतो कॉन्ग्रुएंट. अँड इथे बघा AC इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट टू PR. AC आणि PR पण एकरूप आहेत. म्हणजे कोणती कसोटी या ठिकाणी येणार? बा बा आणि बा. राईट, बा टेस्ट कोणती येणार? बाबा कसोटीने काय झालं? दोन्ही त्रिकोण काय आहेत? एकरूप आहेत. हिअर यू कॅन राईट एक्झाम SSS साइड. मी तो ऑलरेडी आन्सर दिले बघा. साइड. राईट, समजलं तुम्हाला? सोपं आहे. चलो डायग्राम नंबर 2 बघा इथे. लेट्स सी द डायग्राम नंबर 2 हिअर. इथे डायग्राम नंबर 2 मध्ये यू कॅन सी देर आर टू ट्रायंगल्स XYZ अँड LMN. टू ट्रायंगल्स XYZ आणि LMN हे दोन त्रिकोण आहेत. अँगल Y इज इक्वल टू अँगल M. बरोबर, कोण Y बरोबर कोण M झालाय. आता इथे बघा XY इज इक्वल टू LM. XY बरोबर LM झाली. and YZ is equal to MN. YZ is equal to MN. YZ is equal to MN. त्याच्यात कोणती कसोटी येणार बघा इथे? बा म्हणजे बाजू, को म्हणजे कोण, आणि त्याच्यामध्ये परत दुसरी बाजू इकडे या बाजूला बाजू, म्हणजे बा कसोटी. कोणती कसोटी येणार इथे? बा कसोटी येणार. कोणती कसोटी येणार? बा को बा. कोणती कसोटी येणार? बा कसोटी. या ठिकाणी माझा अक्षर चांगले येत नाहीये. हिअर द टेस्ट विल बी एस म्हणजे साइड angle side test. Which test it will be? There is a test known as side angle side, SAS test. कोणती टेस्ट आहे? साइड अँगल साइड टेस्ट. गेटिंग गाइस? कोणाला प्रॉब्लेम इथपर्यंत? आय होप यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. ओके गाइस, सो लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. अजून दोन डायग्राम तुम्हाला दिलेले आहेत. डायग्राम नंबर 3, क्वेश्चन नंबर 3 गिवन टू यू हिअर इज यू आर गिवन टू ट्रायंगल. दोन त्रिकोण दिले आहेत PQR आणि STU. PQR आणि SUT. PQR आणि कोणतं तुम्हाला? STU. हे बघा दोन त्रिकोण. हिअर अँगल दिलाय A. अँगल म्हणजे को. त्यानंतर बा, बरोबर, बाजू तुम्हाला दिलेली आहे म्हणजे आपण त्याला म्हणूया S. आणि परत कोण दिलेला आहे. परत काय दिलं तुम्हाला? कोण दिलाय. कोणाची जोडी तुम्हाला एकरूप दिलेली आहे. सो कोणती टेस्ट येणार? सिंपल तुम्हाला समोर टेस्ट आहे. कोणती टेस्ट येणार तुम्हाला? ASA टेस्ट येणार. म्हणजे को कसोटी या ठिकाणी येणार. को कसोटी. बघा कोण P आणि कोण S, कोण R आणि कोण T एकरूप आहेत आणि एक बाजू त्यांची आहे. वन साइड बिटवीन देम इज PR आणि इथे ST. राईट, सो विच टेस्ट यू आर गोइंग टू अप्लाय हिअर? कोणती टेस्ट आहे? ASA टेस्ट. कोणती आहे तुम्हाला? को कसोटी. कोणती कसोटी आहे? को कसोटी आहे. आणि त्यानंतर लास्ट जी आहे ते तुम्ही डायरेक्टली सांगू शकता. इथे 90 डिग्रीचा आहे, M90चा आहे, T90चा आहे, काटकोन आहेत आणि कर्ण त्यांचे हे जे कर्ण आहेत LN आणि कोणतं आहे? PR. हे दोन एकरूप आहेत आणि LM आणि TP ही बाजू पण एकरूप आहे. तर इथे तुम्ही कोणती कसोटी वापरणार? कर्णभुजा कसोटी, हायपोटिनस साइड टेस्ट. बरोबर की नाही? कर्णभुजा कसोटी या ठिकाणी वापरणार तुम्ही. कोणती वापरणार? कर्णभुजा कसोटी. कोणती कसोटी वापरणार? यू आर गोइंग टू अप्लाय कर्णभुजा कसोटी या ठिकाणी वापरायची. कर्णभुजा कसोटी दोन्ही त्रिकोण काय आहेत? तर एकरूप आहेत.
ओके, यू आर गोइंग टू राईट हायपोटिनस साइड थिअरम, हायपोटिनस साइड थिअरम. समजते सर्वांना? सॉरी, या गुड. सो लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2, प्रश्न क्रमांक दुसरा काय बघा तुम्हाला इथे. तुम्हाला काय दिलंय, खालील त्रिकोण तुम्हाला दिले पुढच्या स्लाइड मध्ये. हा, तर खालील त्रिकोणांच्या जोड्यांमध्ये दर्शवलेल्या माहिती निरीक्षण करा. ते त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा आणि त्यानंतर काय लिहायचं तुम्हाला, उरलेले घटक सुद्धा लिहायचे आहेत, उरलेले एकरूप घटक पण लिहायचे आहेत. ऑब्झर्व द इन्फॉर्मेशन गिवन, इन्फॉर्मेशन शोन इन द पेयर्स ऑफ ट्रायंगल्स गिवन बिलो. State the test by which the two triangles are congruent. Write the remaining congruent parts of a triangle. Right? चलो, let's go. बघूया आपण काय बघा पुढे. या ओके, सॉरी. हा, बघा हे प्रश्न आणि याचे उत्तर इथे आहे. मी इथे तुम्हाला उत्तर इथे पण आपण उत्तर पाहू शकतो. यू कॅन सी हिअर द क्वेश्चन अँड आन्सर्स हिअर. इथे बघा क्वेश्चन काय, क्वेश्चन नंबर 1 हिअर, डायग्राम नंबर 1 तुम्हाला दिले बघा. इथे मध्ये आपण रेश मारली तर एका बाजूला तुम्हाला मराठीमध्ये भेटेल, एका बाजूला इंग्लिशमध्ये भेटेल. राईट. सो लेट्स सी हिअर. हे दोन त्रिकोण आहेत. कोणते त्रिकोण आहे तुमचा, एबीसी आणि पीक्यूआर. हे दोन त्रिकोण आपल्याकडे आहेत. एबीसी आणि पीक्यूआर हे दोन त्रिकोण आहेत बघा. तर तुम्हाला आकृतीमध्ये काय दाखवलं, या दोन त्रिकोण पीक्यूआर मध्ये एबीसी आणि पीक्यूआर हे एकरूप आहेत बघा. दिसतं तुम्हाला, हा एबीसी आणि हा ठिकाण पीक्यूआर एकरूप आहेत. त्याचबरोबर तुम्हाला काय दिलं इथे बघा, त्याचबरोबर काय दिलेलं आहे तुम्हाला इथे, बीसी आणि क्यूआर एकरूप आहेत बघा. हे तुम्हाला दिसतंय, बीसी आणि हे क्यूआर काय तुमचा एकरूप आहेत इथे बघा. अजून तुम्हाला हा पण कोण आहे, कोणता, एसीबी आणि पीआर क्यू. एसीबी आणि पीआर क्यू सुद्धा एकरूप आहेत. तर कोणती कसोटी या ठिकाणी येणार सांगा बरं. सोपी पद्धत आहे तुम्हाला. इथे येणार को बा को. कोणती कसोटी येणार या ठिकाणी, को बा को कसोटी. कोणती कसोटी येणार या ठिकाणी, को बा को. कोणती कसोटी येणार या ठिकाणी, को बा को कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण काय एकरूप आहेत. आता एकरूप त्रिकोण मिळाले, मग आपण काय करणार इथे पुढे, त्यांच्या उरलेले कोण लिहिणार. तर बीएससी म्हणजे हा कोण बघा, हा कोण उरतोय या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, हा कोण या ठिकाणी उरतोय. म्हणजे इथला हा कोण, कोणता कोण, क्यू पी आर. मग इथे काय ना तुम्ही, कोण क्यू पी आर. कोणता कोण येणार, कोण क्यू पी आर. आणि एक बाजू मिळाली ना, उरलेल्या दोन बाजू कोणत्या तुमच्या बघा. उरलेल्या बाजू ही आहे, एबी बरोबर पी क्यू. इथे लिहायचं, एबी बरोबर काय येणार, पी क्यू. रेख एबी बरोबर काय येणार, रेख पी क्यू. आणि उरले कोणते या ठिकाणी बघा, इथे ही बघा, एसी. एसी बरोबर काय येणार, पी आर. रेख एसी बरोबर काय येणार, पी आर बघा. रेख एसी बरोबर काय येणार तुमची, रेख पी आर. हे तुमचं उत्तर झालेलं आहे. समजतंय? परत रिपीट करतो बघा. आणि याचं उत्तर ऑलरेडी पुढच्या स्लाइड मध्ये मी परत बनवलेलं आहे. लेट्स सी हिअर. These are two triangles ABC and PQR. These two triangles are given to you. Actually, this is an activity shown to you. In these two triangles, triangle ABC, sorry, angle ABC is equal to angle PQR. Angle ABC is equal to angle PQR. Then segment BC, this one. Segment BC is equal to segment QR. Segment BC is equal to segment QR. As well as there is one more pair, that is angle ACB is equal to angle PRQ. Angle ACB is equal to angle PRQ. So which test you can say here? There is a test known as angle side angle. कोणती टेस्ट आहे, angle side angle test is used here. So test is कोणती तुम्हाला, angle side angle test, ASA. Now test you know the remaining parts which see दोन triangle, दोन angle already दिले. The third angle is this one, A and P. So angle BSC, congruent angle QPR, congruent angle QPR. अजून दोन sides आहेत. This is AB and PQ. Side AB, segment AB, congruent segment PQ. Then segment AC and segment PR. So segment AC and segment PR. Segment AC and segment PR. Getting guys? So same answers I have given in this slide बघा. सगळेच आन्सर तुम्हाला या स्लाइड मध्ये दिलेले आहेत. याचे रिझन काय तुम्हाला, कॉन्ग्रुएंट करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. सगळ्यात शेवटची ओळ बघा, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. सो दिस इज द आन्सर. सेम जे तिथे मी बोललो तुम्हाला ते सर्व इथं आन्सर तुम्हाला लिहिलेलं आहे. रेटिंग गाइस? ओके. So let's see the question number 2 here. Question number 1 we have seen. Question number 2 here. Yeah. Hello sir. बोला बाळांनो. Hi sir. Yes guys. So question number 2 तुम्हाला दिला बघा स्क्रीनवर. Question number 2.
ही पण तुम्हाला एक ऍक्टिव्हिटीज आहे. लेट्स सॉल्व द ऍक्टिव्हिटी. यू हॅव गिवन टू ट्रायंगल्स पीटीक्यू आणि एसटीआर हे दोन त्रिकोण आपल्याला दिलेले बघा. हा बघा पीटीक्यू दिसतं तुम्हाला आणि दुसरा ट्रायंगल तुमचा आहे हा बघा इथे कोणता आहे एस टी आर दिसतोय. नाव इन दिस टू ट्रायंगल या दोन त्रिकोणामध्ये काय बघा तर पीटी हे बघा पीटी बरोबर तुम्हाला एसटी दिलेला आहे. पीटी बरोबर एसटी तुम्हाला दिलेला आहे ऑलरेडी. पीटी क्यू बघा कोण पीटी क्यू कुठे कोण पीटी क्यू हा बघा इथे कोण पीटी क्यू आणि हा कोण एस टी आर हे सुद्धा काय आहेत परस्पर विरुद्ध कोण एकरूप आहेत. आणि अजून एक गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे की टी क्यू बघा हा जो टी क्यू आहे ना हा टी क्यू बरोबर काय आहे टी आर. टी क्यू बरोबर काय आहे टी आर आहे. टी क्यू बरोबर टी आर आहे. मग अशा वेळेस तुम्हाला काय मिळणार यांनी काय सांगितलं अशा वेळेस तुम्हाला की हे जे दोन त्रिकोण आहेत कोणते त्रिकोण त्रिकोण पीटी क्यू आणि हा त्रिकोण तुमचा टी एस आर सॉरी एस टी आर हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. कोणती कसोटी येणार बघा इथे बा एक बाजू त्यानंतर इथे आला को बरोबर बा को आणि पुन्हा एक बा बरोबर. मग इथे काय ना तुम्ही बा काली ना तुम्ही इथे बा को बा कोणती कसोटी येणार तुम्हाला बाकोबा कसोटी या ठिकाणी आहे. आता एकदा दोन त्रिकोण एकरूप मिळाले की उरलेले असंगत बघा एकरूप त्रिकोणांचे संगत कोणांच्या जोड्या आणि संगत बाजूंच्या जोड्या आपण लिहू शकतो. टी पी क्यू बघा इथे टी पी क्यू मग दुसरा आहे ना तुम्हाला टी एस आर म्हणजे काय ना तुम्ही अँगल टी एस आर कोणता कोण आला इथे कोण टी एस आर आणि अजून एक कोणता उरतो बघा इथे अजून एक कोण तुम्हाला उरतो इथे कुठला उरतो बघा हा इथे बघा टी आर एस टी आर एस बरोबर आणि इथे तुम्हाला येणार टी क्यू पी काय ना तुम्ही इथं टी क्यू पी बरोबर टी क्यू पी गेटिंग समजतंय. चलो आवाज येतो माझा माहित नाही. ओके गाय सो पहिलं आपल्याला इथपर्यंत आपण आलोय. हा एक कोण मिळाला आणि उरलेली बाजू आहे आपल्याला ही पीक्यू बरोबर काय मिळणार तुम्हाला एस आर. पीक्यू बरोबर काय मिळणार तुम्हाला एस आर ही या ठिकाणी रेख मिळालेली आहे. परत रिपीट करतो बघा या साईडला थोडंसं सेमी आणि सेमीवाल्यांचा अभ्यास आहे ते सेमी इंग्लिश वाल्यांचा. These are two triangles PTQ and STR. These two triangles are there PTQ and STR. PTQ and STR. These two triangles are there. In these two triangles, segment PT is equal to segment ST. बघा segment PT is equal to segment ST given to you. Then angle PTQ is equal to angle STR because they are vertically opposite angle. कोणकोणते angle आहे बघा इथे this angle PTQ is equal to angle STR. They are vertically opposite angle. परस्पर विरुद्ध कोण आहे ते. देन अजून एक काय तुम्हाला दिलेलं आहे इथे टी क्यू इज इक्वल टू टी आर बघा सेगमेंट टी क्यू इज इक्वल टू सेगमेंट टी आर. सो विच टेस्ट यू आर गोइंग टू अप्लाय हियर कोणती टेस्ट आहे बाय विच टेस्ट दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो हियर यू कॅन से साइड अँगल साइड विच टेस्ट यू आर गोइंग टू राइट हियर एस ए एस कोणती टेस्ट आहे एस ए एस टेस्ट. सो वेन टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट देन काय लिहू शकतो आपण द करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स टी पी क्यू. सो यू कॅन राईट टी एस आर. सानिका काय झालं बोल काय झालं बोल टी एस आर बोल बोल ओके टी एस आर ठीक आहे. देन अजून एक कुठला आहे टी आर एस हा बघा हा टी आर एस. सो यू गेट टी क्यू पी. सो अँगल कुठला आला तुम्हाला टी क्यू पी बरोबर. अजून एक सेगमेंट राहिलं आहे तुमचं सेगमेंट म्हणजे बाजू एक राहिली बाईस जोडी जशी पीक्यू इज इक्वल टू पी आर. पीक्यू इज इक्वल टू पी आर. पीक्यू बरोबर काय मिळेल तुम्हाला पी आर. सो सेगमेंट तुम्ही लिहिणार इथे सेगमेंट पूर्ण लिहायचं सेगमेंट पी आर यू आर गोइंग टू राईट. ओके सो दिस इज युअर आन्सर. मी तुम्हाला ऑलरेडी आन्सर इथे लिहून ठेवलं बघा हे सगळं आन्सर तुमच्याकडे आहे. तेच आन्सर आहे सर्व जेवढं मी तुम्हाला लिहिलं एस एस टेस्ट आहे. येस गुड. अजून एक तुम्हाला डायग्राम दिलाय त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं ते सगळं सांगतो तुम्हाला पुढे 2 मिनिटं. जाऊया आपल्या क्वेश्चन कडे. सो गाईज लेट्स सी क्वेश्चन नंबर 3. प्रश्न क्रमांक 3 तुम्हाला काय दिलेला आहे बघा. तर तुम्हाला दोन त्रिकोण दिलेले आहेत. या दोन त्रिकोणामध्ये एक त्रिकोण आहे तुम्हाला एबीसी आणि दुसरा त्रिकोण तुम्हाला कोणता त्रिकोण आहे पीक्यू आर. तर या त्रिकोणामध्ये तुम्हाला एकरूपतेची कसोटी लिहायची आहे आणि उरलेले घटक तुम्हाला एकरूप कोणकोणते आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. आता इथे जसं मागासचा प्रश्न तोच हा प्रश्न आहे तुमच्याकडे बघा लाईट आलेली आहे व्हेरी गुड. तर अशा वेळेस तुम्हाला इथे बघायचं तुम्हाला हे दोन त्रिकोण जे आहेत यामध्ये
कसोटी, तर कसोटी म्हणाल तुम्हाला इथे सरळ सरळ कसोटी तुम्हाला कोणती कसोटी मिळते? तुम्हाला त्रिकोणाची कसोटी कोणती मिळते? कर्णभुजा कसोटी. कोणती कसोटी मिळते या ठिकाणी? कर्णभुजा कसोटी आपल्याला मिळते. आणि कर्णभुजा कसोटी मिळाल्यानंतर सुद्धा इथे उरलेले जे काही बाजू आहेत, उरलेले घटक आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. जर तुम्ही बाजूंचा विचार केला, फक्त बाजूंचा विचार केला, तर तुम्हाला काय मिळेल? कोणकोणत्या बाजू या ठिकाणी मिळतील बघा इथे. AB बघा नीट लक्ष द्या समोर स्क्रीनवर. AB आणि कोणती येते बघा इकडून जा इथून. A पासून B पर्यंत या, Q पासून P पर्यंत या. मग काय येणार? AB आणि काय येणार तुम्हाला? QP. AP आणि QP येणार. त्यानंतर BC. Yes, guys. So you can see here AB is equal to PQ, sorry QP. BC is equal to PR and angle A is equal to angle Q. बरोबर कोण A बरोबर कोण PU, AB बरोबर QP आणि BC बरोबर PR. मग हे दोन त्रिकोण जे आहेत, त्रिकोण ABC आणि दोन त्रिकोण PQR हे कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत? तर कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहेत. उरलेल्या बाजू कोणत्या तुमच्या? AC बरोबर QP. त्यानंतर हे दोन कोण, कोण सी म्हणजे कोण ACB बरोबर कोण QRP. आणि या ठिकाणी अजून एक कोण आहे कोणता? B बरोबर P म्हणजे काय? कोण ABC बरोबर कोण QPR. आय एम अगेन रिपीटिंग इट हिअर. मी ऍक्च्युली आन्सर ऑलरेडी दिलेली इथे बघा. हिअर लेट्स सी हिअर. दिस इज ट्रायंगल नंबर 1 and this is triangle number 2. ABC one triangle and दूसरा triangle आहे तुमचा QPR. This is another triangle ABC and QPR. Getting in these two triangles, what is given to you? BAC is equal to PQR because both are 90 degree. दोन्ही 90 अंशाचे आहेत. सेगमेंट AB is equal to सेगमेंट QR. रेख AB बरोबर रेख काय आली तुम्हाला? रेख AB बरोबर रेख काय आली? QP आली बघा. AB is equal to QP. मी असं घेतो लक्षात घ्या. त्याला आपण संगती म्हणतो. बिटवीननेस सॉरी काय म्हणतो आपण त्याला? करस्पॉन्डन्स. Segment BC is equal to segment BC. Segment BC is equal to segment PR. BC is equal to segment PR. Therefore, these two triangles, हे दोन्ही त्रिकोण जे आहेत ना, ABC and QPR, they are uh, congruent by the test hypotenuse side test. कर्णभुजा कसोटीनुसार ते एकरूप आहेत. मग उरलेल्या बाजू पण लिहिलेत. ACB बरोबर QPR. ACB is equal to QRP. ACB is equal to QRP. ACB is equal to QRP. Then पुढे काय आपण बघा. Yes. ABC is equal to QPR. This one ABC, हा angle ABC is equal to QPR. This one ABC is equal to QPR. आणि उरलेलं काय तुमच्याकडे? This one AC, segment AC म्हणजे बाजू AC बरोबर QR. Getting QR. हे तुमचे उत्तर या ठिकाणी मिळालेली आहेत. सो वी हॅव कम्प्लीटेड अप टू क्वेश्चन नंबर 3. पुढे जायला वेळ लागेल आपल्याला आणि आज माझ्या मते होणार नाही. सो हे पुढे उद्या घेऊया आपण आणि तुम्हाला उद्या याच्या पुढे आणखी सेशन पुढे करूया आपण. राईट.